कोल्हापूर महानगरपालिकेची प्रभाग रचना अखेर जाहीर झाली. 4.5 वर्षापासून प्रलंबित असलेली निवडणूक आता रंगणार आहे आणि या रणांगणात राजकीय समीकरणाची सरगर्मी शिगेला पोहोचली आहे. यावेळी एकाच प्रभागातून थेट 4 सदस्य निवडून येणार, म्हणून उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी उसळेल हे नक्कीच. पण खरी कसोटी लागणार आहे ती नेत्यांची, कारण जागा वाटपात विचार करून निर्णय घेण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे. महायुतीत भाजप आणि अजित पवार गट आणि शिंदे गटाचं समीकरण आहे. मात्र भाजप व शिंदे गट दोन्ही पक्षात फारसा अलबेला नाही. त्यामुळे उमेदवार निवडताना संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाची शिवसेना एकत्र येऊ शकते. काँग्रेसचा वर्चस्व राहणार असला तरी या दोन्ही पक्षांना योग्य मानमरातब देताना समीकरण गुंतागुंतीचं होणार. याशिवाय डाव्या पक्षाचं काँग्रेसला असलेलं समर्थन या सगळ्यामुळे जागा वाटपाची सौदेबाजी अधिक ताणली जाणार. म्हणजेच कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच सत्तेचा खेळ तापलाय. आता सगळ्यांच्या नजरा फक्त एका प्रश्नाकडे, मतदाराच्या मनावर कोणाचा झेंडा फडकतो. निवडणुकीतील प्रत्येक क्षण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. पुढच्या अपडेटमध्ये पुन्हा भेटू. यासाठी पाहत रहा तारा न्यूज.